Hello dear students, let's study the numericals on the EMF series. Now we have seen in the EMF series, electrodes are arranged in decreasing order of their standard reduction potentials. From top side there is the electrode with highest SRP, and at the bottom side there is electrode with lowest SRP. Lowest SRP means highest SOP, because we know SOP equal to minus of SRP. And in any galvanic cell or voltaic cell you will find one of the electrode has the highest standard reduction potential and other electrode has the lower standard reduction potential, means higher oxidation potential. Now based on this, we know top electrode is the top element is the good oxidizing agent and bottom element is a good reducing agent. These things we have seen. Cell reactions are spontaneous if the U naught of cell is positive. If the U naught of cell is negative, cell reactions are not spontaneous. And in case of the metal, bottom element displaces the top element from their solution, and the top non-metal will displace the lower non-metal from its solution. Now we have seen these points. Now today I am with some numericals. Write on the very first numerical सांगतोय ते न्यूमेरिकल व्यवस्थित तुम्ही लिहा आणि त्याच्यानुसार लक्षात आणा. ठीक आहे. राइट ऑन द व्हेरी फर्स्ट न्यूमेरिकल. द आयोडीन I2 and bromine Br2. लिहा न्यूमेरिकल लिहा. Iodine I2 and bromine Br2 are added in a solution. आयोडीन आणि ब्रोमीन एका सोल्युशन मध्ये मी ॲड केले, कंटेनिंग आयोडाइड अँड ब्रोमाइड आयन्स, ज्यांच्यामध्ये I मायनस आणि Br मायनस आहेत. एक सोल्युशन घेतलं, या सोल्युशन्समध्ये I मायनस आयन्स आहेत, Br मायनस आयनही आहेत. आम्ही यांच्यामध्ये I2 ॲड केलं आणि इकडनं Br2 बी ॲड केलं, ब्रोमीन बी ॲड केलं, आयोडीन बी ॲड केलं. फुल स्टॉप. पुढे, what reaction would occur if the concentration of each species is 1 molar? What reaction would occur? Reaction काय आहे? Reaction काय आहे? If each concentration is 1 molar. दोन्ही स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन प्रत्येकी किती आहे? 1 मोलार आहे, म्हणजे 1 मोल पर लिटर आहे. The electrode potentials for the reactions are, डाटा दिला आहे त्यांनी. Electrode potentials for the reactions are I2 plus 2 electrons, it will form twice of I minus. I2 plus 2 electron, it will form twice of I minus, and E naught is equals to plus 0.54 volt. And second is Br2 plus 2 electrons, it will form twice of Br minus, and E naught is standard reduction potential is plus 1.08 volt. 1.08 volt. या प्रकारे इथे ठिकाणी आपल्याला आयोडीन आणि ब्रोमीन दिसतील. तर आयोडीन I2 हा 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल, टॉयस ऑफ I मायनस बनवेल. E नॉट त्याचा 0.54 व्होल्ट आहे. ब्रोमीन प्लस 2 इलेक्ट्रॉन्स आहे, टॉयस ऑफ Br मायनस E नॉट त्याचा 1.08 व्होल्ट आहे. दोन्ही पॉझिटिव्ह SRP आहेत, लक्षात ठेवा. तो तुम्हाला विचारले व्हॉट रिॲक्शन वुड ऑकर इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच स्पेसिस इज 1 मोलार. रिॲक्शन कोणत्या घडतील म्हणजे कोणत्या घडून आणायच्यात असं नाही, घडतील म्हणजे स्पॉन्टेनियस रिॲक्शन कोणती असेल. स्पॉन्टेनियस कोणती असेल? ज्याला जे काम करायचे ते काम जर करू दिलं तर. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला जर समजा डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला डॉक्टर होऊ देणे, एखाद्याला इंजिनियर व्हायचं असेल तर त्याला इंजिनियर होऊ देणे. पण जर का इंजिनियरवाल्याला डॉक्टर करावं लागलं, डॉक्टरवाल्याला ज्याच्या मनामध्ये आहे त्याला इंजिनियर जर करावं लागलं, तर ते काही स्पॉन्टेनियस काम होत नसतं. बिलकुल स्पॉन्टेनियस काम कोणतं होईल? ज्याला जे आवडीचं काम आहे ते आवडीचं काम त्याला करू देणे. याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर ब्रोमीनला रिड्यूस व्हावं वाटतंय आणि आयोडीनला बी रिड्यूस व्हावं वाटतं, पण एवढं नाही. ज्यादा रिड्यूस व्हावं वाटतं ब्रोमीनला. ब्रोमीनचं SRP हायर आहे. बघा सोल्युशन काय. Br2, E naught of Br2 is greater than E naught of I2. ब्रोमीनचं इथे या ठिकाणी
आपल्या लक्षात येईल की ब्रोमीनचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ज़्यादा आहे अँड देअरफॉर Br2 will reduce, Br2चं रिडक्शन होईल अँड I2 will get oxidized, I2 हा ऑक्सिडाइज होईल. ऑक्सिडाइज म्हणजे कसं बघा, Br2 रिड्यूस होईल, आयोडीन ऑक्सिडाइज होईल. म्हणजे रिॲक्शन काय घडेल, Br2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स इट विल फॉर्म टॉइस ऑफ Br मायनस, याला हे होऊ देणे, आयोडीनला रिव्हर्स करणे कारण त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर टॉइस ऑफ I मायनस विल फॉर्म I2 and plus will be the 2 electrons. Now 2 electrons will be lost there, these 2 electrons will be lost. So Br2 plus twice of I minus, twice of I minus, is it twice of I minus, it will form twice of Br minus and plus will be the I2. This is the reaction which will take place. ही रिॲक्शन घडेल. यामध्ये काय झाले लक्षात ठेवा, ब्रोमीनचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, इथे -1 झाला. आयोडाईडचा -1 आहे कारण इथं I मायनस आहे आणि इथं 0 झालेला आहे. म्हणजे I मायनसचा 0 झाला म्हणजे आयोडीनचं झालं ऑक्सिडेशन, 0चा -1 झाला म्हणजे याचं झालं रिडक्शन. सो ब्रोमीन इज रिड्युस्ड अँड आयोडीन इज ऑक्सिडाइज्ड. सो ब्रोमीनचं रिडक्शन होईल, आयोडीनचं ऑक्सिडेशन होईल. तर ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस घडेल. रिॲक्शन कशी घडेल, स्पॉन्टेनियस. इवन तुम्हाला जर याचं पोटेन्शियल जर विचारलं असतं लक्षात ठेवा, तर याच्यामध्ये सेल कशी बनवली असती, तुम्ही जर या दोघांची सेल बनवली असती तर ब्रोमीनचं रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे ब्रोमीनचा इलेक्ट्रोड हा राईट इलेक्ट्रोड असता आणि आयोडीनचा इलेक्ट्रोड हा लेफ्ट इलेक्ट्रोड असता. कारण आपल्याकडे एक लेफ्ट इलेक्ट्रोड असतो आणि एक राईट इलेक्ट्रोड असतो. तर लेफ्ट इलेक्ट्रोड असता कोण, लेफ्ट इलेक्ट्रोड असता आयोडीनचा आणि राईट इलेक्ट्रोड असता ब्रोमीनचा. आणि म्हणून मग E0 ऑफ सेल जर विचारलं नाही आपल्याला, पण जर विचारलं असतं तर E0 ऑफ सेल इक्वल टू काय लिहिलं असतं तुम्ही, E0 ऑफ RHE मायनस E0 ऑफ LHE आणि मग यांच्या व्हॅल्यू ठेवल्या असत्या. RHE म्हणजे कोण, ब्रोमीनवाला, E0 ऑफ Br2, E0 ऑफ ब्रोमीन मायनस E0 ऑफ आयोडीन. ब्रोमीनचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती, ब्रोमीनचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आपल्याकडे 1.08 मायनस याचा आहे 0.54. तर याचा आन्सर येईल प्लस 0.54 व्होल्ट. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी स्टँडर्ड सेल पोटेन्शियल या दोघांची मिळून जर सेल बनवली असती तर एवढं आलं असतं 0.54 व्होल्ट. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन तुम्हाला इथे दिसून येईल. खूप छान क्वेश्चन होता बघा. तुम्हाला क्वेश्चन विचारला अर्धाच पण आपण थिंकिंग केली पूर्ण. क्वेश्चन विचारला अर्धाच पण थिंकिंग केलं पूर्ण, 100% थिंकिंग केलं. तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही I2 आणि Br2 एका सोल्युशनमध्ये टाकलं ज्याच्यामध्ये Br मायनस आणि I मायनस ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि ते प्रत्येक स्पेसीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे. तर तुम्हाला विचारलं याच्यात रिॲक्शन कोणती घडेल. तर रिॲक्शन कोणती घडेल तुम्हाला सांगितलं, ज्याला जे काम दिलं ते काम जर त्याला दिलं तर ज्याला जे आवडीचं आहे ते काम द्या, ॲटोमॅटिक रिॲक्शन. तुम्ही लक्षात ठेवा लाईफमध्ये तुम्हाला जे आवडीचं काम आहे तेच आवडीचं काम तुमच्याच्याने चांगलं होतं. तुम्हाला तुमची आवड एकीकडे आणि तुम्ही काम करताय दुसरं, लाईफमध्ये कधी सक्सेस होणार नाही ते लक्षात ठेवा. लाईफमध्ये तेव्हाच सक्सेस होताल तुम्हाला जे आवडीचं काम आहे ते काम तुम्ही लाईफमध्ये करा. भले त्याला थोडासा वेळ लागेल परंतु ते काम खूप छान होतं. त्यामुळे लाईफमध्ये जे आवडीचं काम आहे ते आवडीचं काम जर केलं तर स्पॉन्टेनियस होतं. आणि जर नावडीचं काम मजबुरी म्हणून तुम्ही जर करायला लागले तर मग तुम्ही नोकरी कराल. नोकरी समजतं ना, नोकरीमध्ये काय होतं, समजा फॉर एक्झाम्पल शिक्षक आहे आणि त्याचं डोकं चालतं खूप इंजिनिअरिंगमध्ये, पण मजबुरीने शिक्षक मग काय करेल तो माहिती आहे का, अरे यार मी तर इंजिनियर आहे पण मला काय करावं होतं मजबुरी म्हणून मी शिक्षक झालो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ होतो शिक्षकी पेशाला जादा न्याय देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तो मजबुरी म्हणून काम करतो. मग अशा वेळेस काय होतं, काम तेवढंच मिळतं जेवढा दाम आहे. दामापेक्षा जेव्हा काम जास्त बाहेर पडतं माणसाच्या अंगातून समजायचे ते स्पॉन्टेनियस वर्क आहे. दामापेक्षा जेव्हा काम जास्त पडतं अंगातून समजायचं ते स्पॉन्टेनियस वर्क आहे. पण जेवढा दाम आहे त्याच्यापेक्षाही कमी काम जर पडत असेल बाहेर तर समजायचं हे एक मजबुरी म्हणून काम चालू आहे. समजलं, हे या कामामुळे काय होतं, स्वतःचं तर नुकसान होतंच होतं पण देशाचंही नुकसान होतं.
देशाचं म्हणाल मी, कारण तुमची प्रगती देशाची प्रगती असते. तुम्ही जर एखादी डिस्कवरी जर केली तर देशाची डिस्कवरी, देशाचा बहुमान वाढतो. बरोबर. जेव्हा विराट कोहली जिंकतो ना त्यावेळेस विराट कोहली जिंकलेला नसतो, इंडिया जिंकलेला असतो, हे लक्षात ठेवा. बरोबर. जेव्हा इथ्या ठिकाणी एखादा इथे शाहरुख खान सारखा हिरो इथ्या ठिकाणी इंडियामध्ये तळपतो त्यावेळेस तो इंडियाला तळपवत नाही, तो स्वतःला तळपवत नाही, तर अख्खा देश इथ्या ठिकाणी देशामध्ये त्याचं नाव होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही आपली प्रगती म्हणजे देशाची प्रगती असते. फक्त एवढं असतं की आपल्या प्रगतीमध्ये इतरांना सामावून घ्यावं लागतं, एवढंच काय फरक येतो, हे लक्षात ठेवा. चला, तर आयोडीन हा ब्रोमीनपेक्षा ऑक्सिडाइज लवकर होतो आणि ब्रोमीन हा रिड्यूस होतो, म्हणून ब्रोमीनचं रिडक्शन व्हायला पाहिजे आणि आयोडीनचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे. बस त्या प्रकारे लक्षात आणायचं. तुम्ही म्हणताल आम्ही कसं लक्षात आणायचं? मग सिंपल साधी गोष्ट आहे. याचं रिडक्शन जादा पोटेन्शियल आहे ना, तर याला रिड्यूस होऊ द्या. याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे ना, चला रिडक्शन पोटेन्शियल कमी म्हणजे कोणतं पोटेन्शियल जादा आहे त्याचं? ऑक्सिडेशन. तर याला ऑक्सिडाइज होऊ द्या, याला रिड्यूस होऊ द्या, बस हो काम झालं आपलं. ही रिॲक्शन बी झाली, स्पॉन्टेनियस कोणती तीन पोटेन्शियल बी माहीत झालं आपल्याला. पॉईंट क्लिअर? चला पुढे नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. चला नंबर 2चा प्रॉब्लेम लिहा तुम्ही. What will be the spontaneous reaction when? What will be the spontaneous reaction when following half reactions are combined? खालील 2 हाफ रिॲक्शन्स आम्ही कंबाईन केल्या तर what will be the spontaneous reaction? स्पॉन्टेनियस रिॲक्शन कोणती घडेल? आम्ही ह्या 2 रिॲक्शन देतोय मी तुम्हाला, या दोन्ही रिॲक्शन आम्ही कंबाईन केल्या तर स्पॉन्टेनियस कोणती रिॲक्शन घडेल? नंबर 1 पहिली रिॲक्शन. नंबर 1 बघा डाटामध्ये दिली. नंबर 1 Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन, Fe3+ इलेक्ट्रॉन, इट विल गिव्ह द Fe2+. तुम्हाला माहिती आहे हा रिडॉक्स इलेक्ट्रोड आहे. दिस इज अ रिडॉक्स इलेक्ट्रोड. अँड नंबर 2 MnO4- plus 8 times H+ and plus will be the 5 electrons. It will give the Mn2+ and plus will be the 4 times H2. आणि पहिल्याचं पोटेन्शियल लक्षात ठेवा, E0 is equals to plus 0.77 व्होल्ट आणि दुसऱ्याचं पोटेन्शियल E0 इक्वल टू प्लस 1.49 व्होल्ट. हे बघा नीट लक्ष द्या, सिंपल साधी गोष्ट आहे. आम्ही जर या 2 रिॲक्शन्स एकत्र कंबाईन केल्या तर स्पॉन्टेनियस कोणती रिॲक्शन घडेल? 2 रिॲक्शन्स आम्ही कंबाईन केल्या तर स्पॉन्टेनियस कोणती रिॲक्शन घडेल? तुम्हाला अगोदरच सांगितलं स्पॉन्टेनियस कोणती रिॲक्शन घडेल? ज्याला जे काम जे पाहिजे ते काम जर तुम्ही दिलं तर, ज्याला जे काम आवडतं ते काम जर त्याला दिलं तर. बरोबर आहे. जर एखाद्याला इथे ठिकाणी शेतीची आवड असली, तो जर शेतकरी झाला तर बस नंबर 1 शेती करणार तो. एखाद्याला इथे ठिकाणी मेडिकल सायन्सची खूप आवड होते आणि तो जर डॉक्टर झाला तर बस त्या पेशंटची आणि त्या गावाची बल्ले बल्ले. तर तुम्हाला जे काम आवडतं ते काम करा. तुम्हाला MnO4- चं रिडक्शन केलं तर पोटेन्शियल 1.49 आहे. Fe3+ इलेक्ट्रॉन Fe2+ E0 0.77 व्होल्ट आहे. तर जेव्हा कोणतंच पोटेन्शियल दिलं नाही समजायचं ते रिडक्शन पोटेन्शियल. अगोदर सांगितलं IUPACचं रिकमेंडेशन आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल आहे, रिडक्शन पोटेन्शियल आहे. तर हे दोन्ही पोटेन्शियल रिडक्शनवाले पोटेन्शियल्स आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथं बी गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रॉनचा गेन झालेला आहे म्हणजे रिडक्शनही आहे. आणि जरी हे नसतं दिलं तरी पोटेन्शियलवरनं आपण ओळखलं असतं की दोन्ही पोटेन्शियल हे रिडक्शनवालेच आहेत. कारण काहीच नाही दिलं म्हणजे रिडक्शन समजायचं आपण, काहीच नाही दिलं म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल समजायचं. मग आता रिॲक्शन स्पॉन्टेनियस कोणती घडेल? आम्ही दोन्ही रिॲक्शन एकत्र केल्या, एका कंटेनरमध्ये टाकल्या. बरोबर. तर रिॲक्शन कोणती घडेल? तर रिॲक्शन कोणती स्पॉन्टेनियस घडेल? जी रिॲक्शन ज्याला जे आवडतं ते काम जर दिलं तर. कोणाला कोणतं काय आवडतं बघा, हे पोटेन्शियल जादा आहे म्हणजे E0 of MnO4- is greater than E0 of Fe3+. Fe2+. तर हे पोटेन्शियल हे MnO4- आणि Mn2+ आहे. तर हे पोटेन्शियल जादा आहे. याचा अर्थ असा झाला की याचं रिडक्शन होऊ द्या आणि याचं रिडक्शन कमी होईल म्हणजे याचं ऑक्सिडेशन होऊ द्या. म्हणजे रिॲक्शन काय घडेल? याचं रिडक्शन होऊ द्या म्हणजे काय? MnO4- plus 8 times H+ plus 5 times इलेक्ट्रॉन, याला असंच होऊ द्या कारण याचं पोटेन्शियल जादा आहे. गिव्स Mn2+ and plus 4 times H2O. आणि ही रिॲक्शन उलटी करू आपण. उलटी म्हणजे कशी करू? Fe2+ गिव्स Fe3+ आणि प्लस इलेक्ट्रॉन, ही रिॲक्शन होऊ द्या म्हणे.
कशामुळे ही रिॲक्शन होऊ द्यायची सांगा बरं मला? कारण याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे, म्हणजे याच्या मानाने त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, आणि म्हणून अशा केसमध्ये 5 इलेक्ट्रॉनचा गेन होतो, इथं 1 इलेक्ट्रॉनचा लॉस होते. मग थ्रूआउट इक्वेशनला आपण मल्टिप्लाइड बाय 5 करा, थ्रूआउट इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा, तर रिॲक्शन काय होईल माहिती आहे? MnO4 मायनस प्लस 5 टाइम्स Fe2 प्लस 8 टाइम्स H प्लस 5 इलेक्ट्रॉन तर कॅन्सल होतील, गिव्स Mn2 प्लस 5 टाइम्स Fe3 प्लस इलेक्ट्रॉन तर कॅन्सल होतील, प्लस 4 टाइम्स H2. बस काम झालं आपलं. दिस इज द स्पॉन्टेनियस रिॲक्शन दॅट इज टेकिंग प्लेस. ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडेल. कोणती रिॲक्शन? MnO4 मायनसचं रिडक्शन होईल आणि Fe2 प्लसचं ऑक्सिडेशन होईल. हे काम सहज घडू शकेल. म्हणजे याला जर मला रिडॉक्स रिॲक्शनच्या भाषेमध्ये जर लिहायचं म्हटलं तर मला असं लिहावं लागलं असतं. याला लक्षात ठेवा, याला मला असं लिहावं लागलं असतं. याला मी असं लिहू शकेल बघा, MnO4 मायनसमध्ये Mnचा ऑक्सिडेशन नंबर 7 आहे, इथं +2 आहे, इथे +2 आहे आणि इथे +3 आहे. तर +7चा +2 झाला म्हणजे रिडक्शन झालं, आणि +2चा +3 झाला म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे एकाला रिड्यूस होऊ दिलं, दुसऱ्याला ऑक्सिडाइज होऊ दिलं. कोणाला रिड्यूस होऊ दिलं? ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त. कोणाला ऑक्सिडाइज होऊ दिलं? ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त. सिंपल साधी गोष्ट आहे. आणि मग इथे ठिकाणी ही स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन घडेल. दिस विल बी द स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन दॅट विल टेक प्लेस. तुम्हाला जर विचारलं असतं की आम्ही याची सेल बनवली असते तर याचं पोटेन्शियल किती झालं असतं, तर बेटा विचारलं नाही पण काढू शकता तुम्ही. तर याच्यातलं लेफ्ट कोण राईट कोण? तर ज्याचं रिडक्शन झालं तो राईट आहे, म्हणजे MnO4 मायनस हा राईट आहे. एक राईट असतो, एक लेफ्ट असतो. तर MnO4 मायनसवाला राईट आहे आणि Fe2 प्लसवाला लेफ्ट आहे. ठीक आहे. तर E0 ऑफ सेल इक्वल टू E0 ऑफ RHE, E0 ऑफ RHE मायनस E0 ऑफ LHE. बात खतम. आता व्हॅल्यू लिहा. RHE म्हणजे MnO4 मायनस, याचं पोटेन्शियल किती? MnO4 मायनसचं 1.49 मायनस LHE म्हणजे Fe2 प्लस, याचं पोटेन्शियल किती आहे? मायनस 0.77. बरोबर आहे. कशामुळे मायनस सांगा? कारण फॉर्म्युला असतो RHE मायनस LHE, दोन्ही रिडक्शन दिलेले असतील आणि आपल्याला काहीच नाही दिलं म्हणजे रिडक्शन दिलेले आहेत. 1.49 मायनस 0.77, 9 मायनस 7 म्हणजे 2, 9 मायनस 7 म्हणजे 2, 14 मायनस 7 म्हणजे 7 पॉईंट, तर 0.72 व्होल्ट येईल. तर अशा प्रकारे पोटेन्शियल आपल्याला इथे ठिकाणी लक्षात येऊ शकेल. ठीक आहे ना? तर विचारलं नव्हतं आपण, पण ते आपण काढलं पोटेन्शियल. विचारलं असतं तरी असं झालं असतं. ठीक आहे ना? तर प्रॉब्लेम अर्धवट आहे, आपण फुल सोडवतोय. चला पुढे, पुढचं एक न्यूमेरिकल घेऊ आपण. हे सगळे EMF सिरीजवरचे आधारित न्यूमेरिकल्स आहेत. खूप छान न्यूमेरिकल्स आहेत, सोडवता यायला पाहिजेत. पुढचं न्यूमेरिकल बघा. In a simple electrochemical cell, एक simple electrochemical cell आहे, which is in the standard state, the half cell reactions with their appropriate reduction potentials are, Pb2 plus 2 electron, Pb2 plus 2 electron will give Pb E0 equal to minus 0.13 volt, Ag plus electron will give Ag, and E0 is equals to plus 0.80 volt. बघा, what is the cell reaction for the cell? And calculate EMF of the cell. सेल रिॲक्शन काय असेल आणि सेलचं EMF किती असेल? बघा, सिंपल साधी गोष्ट आहे. सेल ही रिॲक्शन्स दिलेले आहेत. याचं रिडक्शन पोटेन्शियल एवढं आहे, याचं रिडक्शन पोटेन्शियल एवढं आहे. आम्ही दोघांची मिळून एक सेल बनवली. बघा सिंपल साधी गोष्ट आहे. दोघांची मिळून एक सेल बनवली आम्ही. तर सांगा आम्हाला पोटेन्शियल, त्या सेलचं रिॲक्शन काय असेल आणि ती सेल किती पोटेन्शियल डेव्हलप करेल. बरोबर आहे. काय तुम्हाला काय सांगितलं मी? ज्याला जे काम आवडतं ते काम त्याला द्या. आता तुम्ही जर नीट पाहिलं तर याचं रिडक्शन पोटेन्शियल जादा आहे. कोणाचं? Agचं. म्हणजे E0 ऑफ Ag प्लस ऑब्लिक Ag रिडक्शन इज ग्रेटर दॅन E0 ऑफ Pb2 प्लस ऑब्लिक Pb. बघा रिडक्शन
हे बी रिडक्शन कसं ओळखायचं? हे +1 आहे, हे 0 आहे, हे +2 आहे, हे 0 आहे. मग आता +1चं 0 म्हणजे काय? डिक्रीज. +2चा 0 म्हणजे काय? डिक्रीज. आणि डिक्रीज झाला म्हणजे ती रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड आहे. बस सिंपल. तर हे टेक्निक लक्षात ठेवा. आता याचा अर्थ असा झाला की याला रिड्यूस होऊ द्या, Ag+ला रिड्यूस होऊ द्या, पण Pb2+ला मात्र रिड्यूस नका होऊ द्या, ऑक्सिडाइज होऊ द्या. म्हणजे रिॲक्शन काय घडेल सांगा मला? Ag प्लस इलेक्ट्रॉन विल फॉर्म Ag आणि Pbला ऑक्सिडाइज होऊ द्या, म्हणजे रिव्हर्स करा त्याला. Pb गिव्स Pb2 प्लस 2 इलेक्ट्रॉन आहे. आता रिॲक्शन जर रिव्हर्स केली तर पोटेन्शियल रिव्हर्स होणार आहे, मायनसचं प्लस होणार आहे ते. तर याला लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन, गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन तर मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल. दोघांना ॲड करा. सांगा काय होईल? आता कशामुळे 2 मल्टिप्लाय केलं समजलं ना? कारण इथं लॉस 2 इलेक्ट्रॉनचा, तर गेन बी 2 इलेक्ट्रॉनचा व्हायला पाहिजे. तर रिॲक्शन होईल Pb प्लस ट्वाइस ऑफ Ag प्लस इट विल गिव्ह इलेक्ट्रॉन तर कॅन्सल Pb2 प्लस अँड प्लस विल बी द ट्वाइस ऑफ Ag, इलेक्ट्रॉन कॅन्सल. तर बघा इथे ऑक्सिडेशन नंबर याचा 0 आहे, इथं +1 आहे, इथं +2 आहे आणि या ठिकाणी 0 आहे. तर हा 0चा झालेला आहे +2 आणि हा +1चा झालेला आहे 0. म्हणजे इथे याचं पोटेन्शियल इथे इन्क्रीज झालं, याचं पोटेन्शियल डिक्रीज झालं. तर अशा प्रकारे ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल आपल्याला दिसून येतील. दीज आर द पोटेन्शियल्स. तर हे पोटेन्शियल्स आहेत, लक्षात ठेवा. तर या पोटेन्शियल्समध्ये तुम्हाला ही रिॲक्शन तर स्पॉन्टेनियसली घडेल. कोणती रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडेल? बघा, दिस रिॲक्शन विल बी स्पॉन्टेनियस. ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडेल. समजतंय ना? दिस विल बी द स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस घडेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं पोटेन्शियल किती असेल? आता पोटेन्शियल कसं काढायचं? आता पहिलं लक्षात आणायचं लेफ्ट कोण राईट कोण. ज्याचं रिडक्शन झालं तो राईट, ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो लेफ्ट. कोणाचं ऑक्सिडेशन झालं? Pbचं ऑक्सिडेशन झालं तर Pb लेफ्ट आहे आणि Ag हा राईट आहे. तर E नॉट ऑफ सेल इक्वल टू काय? E नॉट ऑफ सेल इक्वल टू E नॉट ऑफ RHE मायनस E नॉट ऑफ LHE. सिंपल साधी गोष्ट. जर लक्षात ठेवा दुसरी गोष्ट, जर स्टँडर्ड कंडिशन जर नाही मेंटेन झाला, कॉन्सन्ट्रेशन जर चेंज केलं तर लक्षात ठेवा नर्स्ट इक्वेशन वापरायची तुम्हाला. परंतु इथं स्टँडर्ड कंडिशन आहे त्यामुळे सीधा करू शकतो आपण. E नॉट ऑफ RHE म्हणजे कोण? Ag. Agचं पोटेन्शियल किती आहे? Agचं पोटेन्शियल आहे 0.80 मायनस 0.13. सो दिस विल बी 0.80 प्लस 0.13. सो दिस विल बी 0.93 व्होल्ट. क्लिअर? तर हे 0.93 व्होल्ट पोटेन्शियल तुम्हाला इथे दिसून येईल. लक्षात राहिलं ना? तर अशा प्रकारे तुम्ही हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. चला आणखी काही न्यूमेरिकल देतोय. रेडॉन खूप महत्त्वाचे न्यूमेरिकल्स आहेत, यांची प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा. रेडॉन वन मोर. An iron wire is immersed in a solution containing ZnSO4 and NiSO4. ZnSO4 and NiSO4, zinc sulfate and nickel sulfate. When its concentration of each salt is 1 molar. When concentration of each salt is 1 molar, म्हणजे ZnSO4 1 molar आहे, NiSO4 1 molar आहे. आणि आयर्न वायर आम्ही या दोन्हीमध्ये टाकून दिली. प्रिडिक्ट गिविंग रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज लाईकली टू प्रोसीड. कोणती रिॲक्शन प्रोसीड होईल ते सांगा आम्हाला, रिझन्स सहित सांगा. नंबर 1, आयर्न रिड्युसेस Zn2 प्लस आयन्स. नंबर 1, आयर्न reduces Zn2 plus ions. And number 2, iron reduces Ni2 plus ions. Ni2 plus ions. कोणती रिॲक्शन घडेल एवढं सांगा आम्हाला म्हणे. आणि डाटा दिला E नॉट ऑफ Zn, डाटा दिला E नॉट ऑफ Zn2 प्लस ऑब्लिक Zn इक्वल टू मायनस 0.76 व्होल्ट. E नॉट ऑफ Fe2 प्लस ऑब्लिक Fe विल बी इक्वल टू मायनस 0.44 व्होल्ट. आणि E नॉट ऑफ Ni2 प्लस
ऑब्लिक एन आय, याचं पोटेन्शियल आहे -0.25 व्होल्ट. बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. तुम्हाला विचारलं आहे की इथे या ठिकाणी या तिघांचे पोटेन्शियल तुम्हाला दिलेत आणि आम्ही काय केलं की एक डिब्बा घेतला म्हणजे कंटेनर घेतला आणि याच्यात दोन सोल्युशन्स आहेत आमच्याकडे. एक सोल्युशन आहे ZnSO4 आणि दुसरं सोल्युशन आहे NiSO4 आणि यांच्यामध्ये आम्ही आयर्नचा रॉड ॲड केला. सांगा कोणती रिॲक्शन घडेल आणि कोणती रिॲक्शन घडणार नाही. एक दिलंय Fe रिड्युसेस Zn2+ आयन्स आणि Fe रिड्युसेस Ni2+ आयन्स. कसं ओळखणार आपण? सिंपल साधी गोष्ट आहे. आता Fe रिड्युसेस Zn2+ आयन, Zn2+ आयनचं ते रिडक्शन करेल आणि दुसरं Zn2+चं रिडक्शन Zn मध्ये होईल किंवा Ni2+चं रिडक्शन Ni मध्ये होईल. म्हणजे ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल का? बघा Fe प्लस Zn2+ गिव्स Fe2+ प्लस Zn आणि दुसरी Fe प्लस Ni2+ gives here the Fe2+ and plus will be the Ni. दोन्हीपैकी कोणती रिॲक्शन घडेल का? दोन्ही रिॲक्शन घडतील का एक बी नाही घडणार असं विचारलंय त्यांनी. सिंपल साधी गोष्ट आहे. तुम्हाला कसं ओळखणार? हे पहा नीट लक्ष द्या माझ्याकडे. मी याला ना या रिॲक्शनला मी थोडंसं जरा सुधरून लिहितो. ह्या रिॲक्शनला थोडंसं जरा सिंपल करून लिहितो मी. याला मी असं लिहू शकतो Fe प्लस ZnSO4 प्लस FeSO4 प्लस Zn. Fe प्लस NiSO4 gives FeSO4 प्लस Ni. बघा आता याचा अर्थ Fe हा झिंकला डिस्प्लेस करू शकतो का Fe हा निकेलला डिस्प्लेस करतो का दोघांना डिस्प्लेस करतो का दोघांनाही डिस्प्लेस नाही करत? कसं ओळखणार आपण? सिंपल साधी गोष्ट आहे. EMF सिरीज ॲप्लिकेशन आठवा. जो खालचा मेटल आहे तो वरच्या मेटलला त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डिस्प्लेस करू शकतो. जो खालचा मेटल आहे तो वरच्या मेटलला त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डिस्प्लेस करू शकतो. आता याचा क्रम ठरवा. तुम्हाला EMF सिरीज कशी आहे? टॉप टू बॉटम SRP गोज ऑन डिक्रीजिंग. सगळ्यात जादा SRP कोणाचा आहे सांगा मला? सगळ्यात जादा याचा आहे म्हणजे निकेल सगळ्यात वर आहे. त्याच्या खाली कोण आहे? Ni2+ ऑब्लिक निकेल सगळ्यात वर आहे. त्याच्या खाली कोण आहे? हा Fe वाला Fe2+ ऑब्लिक Fe. त्याच्या खाली कोण आहे? Zn2+ ऑब्लिक Zn. बघा सिंपल साधी गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ याचं रिडक्शन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, याचं रिडक्शन पोटेन्शियल सगळ्यात कमी आहे. तर खालचा वरच्याला डिस्प्लेस करत असतो. तर Fe हा निकेलला डिस्प्लेस करेल पण Fe हा झिंकला डिस्प्लेस नाही करणार. म्हणजे धिस रिॲक्शन विल टेक प्लेस. Fe हा निकेलला डिस्प्लेस करेल म्हणजे सेकंड रिॲक्शन इज पॉसिबल. धिस रिॲक्शन इज नॉट पॉसिबल. ही रिॲक्शन होणारही नाही. म्हणजे इथे या ठिकाणी Fe रिड्युसेस Ni2+ आयन्स टू Ni बट Fe कॅनॉट रिड्यूस Zn2+ ion to Zn. Don't forget. So this is reason why, because E naught of Fe is greater than E naught of Zn and therefore Fe cannot reduce the Zn2+, but E naught of Fe is less than E naught of nickel and that's why Fe can displace the nickel. तर त्यामुळे Fe हा निकेलला काय करू शकतो? डिस्प्लेस करू शकतो. लक्षात ठेवा Fe हा निकेलला डिस्प्लेस करू शकतो. हे आपल्याला इथे ठिकाणी ताबडतोब लक्षात येईल. ठीक आहे, चालायचं आहे पुढे. नेक्स्ट खूप छान प्रॉब्लेम होतो बघा हे सुद्धा. पुढचा प्रॉब्लेम न्यूमेरिकल नेक्स्ट. रेड ऑन. कॅन अ सोल्युशन ऑफ 1 molar CuSO4 be stored? Can a solution of 1 molar CuSO4 be stored in a vessel made of nickel metal? निकेल मेटल मध्ये CuSO4 चं सोल्युशन आम्ही स्टोअर करू शकतो काय? त्यासाठी डाटा दिलाय त्यांनी. E naught of Ni2+ ऑब्लिक Ni will be is equals to -0.25 व्होल्ट. त्यानंतर E naught of Cu2+ ऑब्लिक Cu will be equal to 0.34 व्होल्ट. पहा हे पोटेन्शियल त्यांचे आहेत. तर सांगा आम्हाला म्हणे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आम्ही निकेलमध्ये स्टोअर करू शकतो काय? कॉपर सल्फेटचं 1 molar सोल्युशन आम्ही निकेलच्या भांड्यामध्ये निकेल कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो काय? पहा सिंपल साधी गोष्ट आहे. E naught of
ई नॉट ऑफ सी यू इज ग्रेटर दॅन ई नॉट ऑफ एन आय. म्हणजे याचा अर्थ इथे या ठिकाणी ई नॉट ऑफ सी यू 2 प्लस ऑब्लिक सी यू इज ग्रेटर दॅन ई नॉट ऑफ एन आय 2 प्लस ऑब्लिक एन आय. हे तर आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ याचं रिडक्शन व्हायला पाहिजे. Cu2 plus 2 electron, it will give the spontaneous reaction, and Ni gives a Ni2 plus 2 electron. This is the spontaneous. याचा ऑक्सिडेशन रिडक्शन कमी म्हणजे ऑक्सिडेशन होणार आणि मग 2 इलेक्ट्रॉनचा लॉस करा, कॅन्सल करा. निकेल प्लस Cu2 प्लस it will give Ni2 plus and plus will be the Cu, or I can write nickel plus CuSO4, it will give NiSO4 and plus will be the Cu. याचा अर्थ निकेल कॅन डिस्प्लेस द कॉपर. निकेल हा कॉपरला कॉपर सल्फेट मधून डिस्प्लेस करू शकतो अँड देअरफॉर कॉपर सल्फेट व्हेन ॲडेड इन द निकेल कंटेनर देन द कंटेनर विल गेट द स्मॉल होल्स. कंटेनरला होल पडतील आणि कंटेनरला होल पडल्यामुळे आपण कॉपर सल्फेटचं सोल्युशन निकेलच्या कंटेनरमध्ये ठेवू शकत नाही. पण लक्षात ठेवा निकेल सल्फेटचं सोल्युशन कॉपर कंटेनरमध्ये ठेवता येतं, पण कॉपर सल्फेटचं सोल्युशन निकेल कंटेनरमध्ये तुम्हाला ठेवता येणार नाही. का नाही ठेवता येणार? बिकॉज ई नॉट ऑफ Cu2 प्लस इज ग्रेटर दॅन ई नॉट ऑफ Ni2 प्लस अँड दिस इज द स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ही स्पॉन्टेनियस रिॲक्शन घडेल. तुम्हाला पोटेन्शियल काढायचं तर पोटेन्शियल बी काढताल. याच्यातला आरएची एलएची ठरवा. तर याच्यात निकेलचं झालं रिडक्शन म्हणजे हा झाला राईट, ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो झाला लेफ्ट. सिंपल साधी गोष्ट आहे. बरं निकेलचं झालं ऑक्सिडेशन म्हणजे झालं लेफ्ट आणि कॉपर 2 प्लसचं रिडक्शन झालं तर तो झाला राईट. यावरनं ठरवा आणि सेल पोटेन्शियल काढा. लक्षात राहील. आणि म्हणून इथे ठिकाणी आपण याला कॉपर सल्फेट सोल्युशनला निकेल कंटेनरमध्ये ठेवू शकत नाही. नो, यू कॅन नॉट स्टोर इट. ठीक, चला पुढे. पुढचा क्वेश्चन खूप छान क्वेश्चन्स आहेत बघा. चला पुढचा क्वेश्चन इथे ठिकाणी घेऊयात. व्हॉट इज द स्टँडर्ड EMF ऑफ द सेल कंटेनिंग, व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ द what is the standard EMF of the cell containing SN2 plus oblique SN2 plus oblique SN and Br2 oblique Br minus Br2 oblique Br minus electrodes. ह्या दोन इलेक्ट्रोड्सची मिळून जर आम्ही सेल बनवली तर त्याचं पोटेन्शियल किती असेल? डाटा दिलाय. ई नॉट ऑफ SN2 plus oblique SN is equals to minus 0.14 volt. E naught of Br2 oblique Br minus is equals to plus 1.08 volt. बघा या दोघांची मिळून आपण जर सेल बनवली तर त्या सेलचं पोटेन्शियल किती घडेल? पहा, सेल बनवली म्हणजे दोन इलेक्ट्रोड बनवले म्हणजे स्पॉन्टेनियस रिॲक्शन व्हायला पाहिजे. स्पॉन्टेनियस कधी होईल? ज्याला जे काम आवडीचं आहे ते काम करायला होणे. मला सांगा ई नॉट ऑफ ब्रोमीन ग्रेटर आहे. ई नॉट ऑफ ब्रोमीन इज ग्रेटर. ई नॉट ऑफ Br2 ऑब्लिक Br मायनस इज ग्रेटर दॅन ई नॉट ऑफ SN2 प्लस ऑब्लिक SN. ज्या अर्थी Br2 ऑब्लिक Br मायनसचं पोटेन्शियल SN2 प्लस ऑब्लिक SN पेक्षा ग्रेटर आहे. याचा अर्थ असा झाला की ब्रोमीनचं रिडक्शन व्हायला पाहिजे आणि 3चं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे. त्यामुळे Br2चं रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Br2 प्लस 2 इलेक्ट्रॉन इट विल गिव्ह द ट्वाइस ऑफ Br मायनस आणि SN2 प्लस SN गिव्स द SN2 प्लस अँड प्लस विल बी द 2 इलेक्ट्रॉन्स. आणि मग या केसमध्ये इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात आणि रिॲक्शन घडेल तुम्हाला Br2 बरोबर आहे Br2 प्लस SN इट विल गिव्ह SN2 प्लस ट्वाइस ऑफ Br मायनस. तर ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस घडेल. ही रिॲक्शन कशी घडेल? स्पॉन्टेनियस. दिस विल बी द रिॲक्शन टेकिंग प्लेस. ही रिॲक्शन इथे ठिकाणी घडेल. आणि राहिला प्रश्न तुम्हाला काय विचारले? व्हॉट इज द स्टँडर्ड EMF ऑफ द सेल. तर याच्यापैकी ब्रोमीनचं काय होणार आहे? ब्रोमीनचं रिडक्शन होणार आहे. रिडक्शन म्हणजे ब्रोमीन झाला राईट आणि लेफ्टला कोण असणार? SN वाला इलेक्ट्रोड असणार. SN वाला लेफ्ट. त्यामुळे ई नॉट किती निघेल? ई नॉट ऑफ सेल इज इक्वल्स टू ई नॉट ऑफ RHE. RHE म्हणजे कोण? ई नॉट ऑफ RHE म्हणजे ब्रोमीन असेल इथं. त्यामुळे ई नॉट ऑफ Br2 ग्रेटर मायनस ई नॉट ऑफ
एस एन. मग BR2चं पोटेन्शियल किती आहे 1.08 मायनस 0.14 मायनस आहे परत आणखी, म्हणजे इथे दोघांचं ॲडिशन होणार. तर 8 आणि 4 12, 8 4 1 2 1.24 व्होल्ट. सो दिस विल बी द पोटेन्शियल ऑफ दिस सेल. तर या सेलचं पोटेन्शियल 8 आणि 4 12 2 1.22 व्होल्ट करेक्ट एकदम. तर 1.22 व्होल्ट हे या सेलचं पोटेन्शियल मिळेल तुम्हाला. ही रिॲक्शन घडेल सेलचं पोटेन्शियल. तुम्हाला तर फक्त पोटेन्शियलच विचारलं होतं, मी तर रिॲक्शन सहित सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, चालायचं आहे पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन घ्या. रेडॉन. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ AG प्लस ऑब्लिक AG इलेक्ट्रोड. Calculate the standard reduction potential of AG plus oblique AG electrode when the cell potential for the cell reaction la cell la तिथे Cu oblique Cu2 plus double vertical line AG plus oblique AG is 0.46 volt. 0.46 volt given that Cu2 plus oblique Cu is equals to 0.34 volt. 0.34 volt सांगा मग आम्हाला. तर तुम्हाला AG प्लसचं इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती आहे. कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल तर दिले आपल्याला, याचं दिलं, याचं बी दिलं, आणि सेलचं पोटेन्शियलही दिलेलं आहे. तर फॉर्म्युला काय, E नॉट ऑफ सेल इज इक्वल्स टू E नॉट ऑफ RHE म्हणजे AG मायनस E नॉट ऑफ LHE म्हणजे कॉपर. सांगा सेलचं पोटेन्शियल आहे 0.46, AGचं पोटेन्शियल काढायचं आहे आपल्याला E नॉट ऑफ AG मायनस E नॉट ऑफ कॉपर आहे 0.34, आणि यावरून आपल्याला समजतं की E नॉट ऑफ AG म्हणजे हे मायनस इकडे आणल्यावर प्लस होईल, दोघांमध्ये ॲडिशन होईल, तर इथे ठिकाणी किती येईल 0.80 व्होल्ट. तर हे E नॉट ऑफ AG तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे ॲक्च्युली हे असं असेल E नॉट ऑफ AG प्लस ऑब्लिक AG, याची व्हॅल्यू 0.80 व्होल्ट. तर अशा प्रकारे 0.80 व्होल्ट हे पोटेन्शियल तुम्हाला मिळेल. समजलं. तर या प्रकारे सॉल्व करा. तुम्हाला आणखी काही न्यूमेरिकल्स मी तुम्हाला देतोय, हे न्यूमेरिकल्स व्यवस्थित लक्षात आणा, समजावून घ्या, आणि इथे ठिकाणी इथे याबरोबर EMF सिरीज इथे एंड होईल. आता या टॉपिकचा एक पॉईंट शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे कोरोजन. तर कोरोजन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. ठीक, थांबू.